नागपुर में गुरुवार को राज्यव्यापी आंदोलन के तहत बड़ी संख्या में शिक्षकों ने प्रदर्शन कर अपनी विभिन्न लंबित मांगों को लेकर सरकार के खिलाफ नारेबाजी की। आंदोलन के दौरान शिक्षकों ने टीईटी परीक्षा की अनिवार्यता समाप्त कर इसे रद्द करने की मांग प्रमुखता से उठाई। इसके साथ ही बीएलओ सहित अन्य गैर शिक्षक कार्यों का अतिरिक्त बोझा हटाने की भी मांग की गई। प्रदर्शनकारियों का कहना है कि ऐसे कार्यों के कारण अध्यापन प्रभावित हो रहा है और विद्यार्थियों की पढ़ाई पर भी असर पड़ रहा है। शिक्षकों ने संच मान्यता नीति में बदलाव, पदोन्नति प्रक्रिया को सरल बनाने तथा शिक्षा व्यवस्था के हित में शिक्षक केंद्रित निर्णय लेने की मांग करते हुए सरकार से जल्द सकारात्मक कार्रवाई करने की अपील की है। आज शिक्षक आंदोलन आहे, नेमकं काय तुमच्या मागण्या आहे, कशासाठी आंदोलन सुरू आहे? आज हे जे आंदोलन आहे हे संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन आम्ही शिक्षकांनी आयोजित केलेलं आहे। मध्यवर्ती शिक्षक संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यामध्ये आज शिक्षक रस्त्यावर उतरलेला आहे। आमच्या अनेक समस्या आहेत। सुख पाहता जवा पडे दुःख पर्वता एवढी अशी आमची शिक्षकाची दयनीय अवस्था झालेली आहे। आमची मागणी आहे की आम्हाला फक्त आमच्या विद्यार्थ्यांना शिकवू द्या। आज जे अनेक अवांतर कामं आहेत हे अनेक अवांतर आणि अशैक्षणिक कामं आमच्या शिक्षकाकडून काढून घेण्यात यावी आणि आमचं जे मुख्य कार्य आहे या मुख्य कार्य आम्हाला करू द्यावं अशी आमची प्रांजळ मागणी आहे। बीएलओ हे आमच्या अशैक्षणिक कामामध्ये आमचं मोडत असते, परंतु आज शासनाने बीएलओच्या संदर्भामध्ये आम्हाला एवढी सक्ती केलेली आहे की जर ते बीएलओचं काम आम्ही स्वीकारलं नाही तर आमच्यावर गुन्हे दाखल करण्यात येईल, आम्हाला सेवेतून बेदखल करण्यात येईल। अशा प्रकारे दडप तंत्राचा वापर करून आमच्या शिक्षकांवर एक प्रकारचा त्यांनी लादलेला आहे, निर्णय लादलेला आहे। आज आमचा शिक्षक दडपणाखाली हे काम करत आहे, परंतु बीएलओचं काम करत असताना शिक्षकाची तारेवरची कसरत होत आहे। विद्यार्थ्याला शिकवायचं की बीएलओचं काम करायचं। आज बीएलओचं काम कसं तरी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये शिक्षकांनी पूर्ण केलं, परंतु त्यानंतर आता एसआयआरचं जे काम आहे एसआयआरच्या कामामध्ये अनेक क्लिष्टता आहे। प्रत्येक घरी साधारणतः अर्धा तास लागतो, साधारणतः एका गावामध्ये हजारो कुटुंब आहे। हे काम शिक्षकांनी करायचं कसं, विद्यार्थ्याला शिकवायचं केव्हा, आपल्या मुख्य कार्यासाठी वेळ द्यायचा केव्हा, हा फार मोठा प्रश्न आमच्या शिक्षकासमोर पडलेला आहे। आता तुमची नेमकी मागणी काय? आता आमची नेमकी मुख्य मागणी म्हणजे आज टीईटी परीक्षा ही जी सक्ती आमच्यावर शासनाने लादलेली आहे तर ही टीईटी परीक्षा रद्द करण्यात यावी अशी आमची मागणी आहे। आजपर्यंत हजारो विद्यार्थ्यांची आम्ही परीक्षा घेतल्या। शिक्षक हा समाजाचा दीपस्तंभ आहे। समाजाला तिमिरातून तेजाकडे नेण्याचं अखंड अविरत काम आमचा शिक्षक बांधव गेल्या सातत्याने वर्षानुवर्षी करत आहे। आज आमच्या सेवेला 30 वर्ष झालेली आहेत आणि आता आमची परीक्षा घ्यावी ही सुपीक कल्पना या शासनाच्या डोक्यात कशी आली हा एक चिंतनाचा भाग आहे। मला या ठिकाणी प्रांजळपणे सांगू इच्छितो, जे या देशाचे राज्यकर्ते आहेत, जे हा देश चालवतात, ज्यांच्याकडे विविध मोठमोठी खाती आहेत, जे आमदार महोदय आहे, खासदार महोदय आहे, ज्यांच्याकडे शिक्षण खातं आहे, अर्थव्यवस्था आहे, त्यांच्याकडे विविध प्रकारची जी खात्यावर जे मंत्री महोदय काम करतात, खरी गुणवत्ता तपासण्याची गरज त्यांची आहे। त्यांची गुणवत्ता तपासली पाहिजे। आम्हाला आमच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांना शिकवण्या इतपत योग्यता, शिकवण्या इतपत ज्ञान आमच्यामध्ये आहे। आजपर्यंत आम्ही कितीतरी परीक्षा दिल्या, कितीतरी विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतल्या। आताही आम्ही शासनाचं माननीय सर्वोच्च न्यायालयाचं आव्हान आम्ही महाराष्ट्रातल्या तमाम शिक्षकांनी स्वीकारलं होतं। साधारणतः 6 लाख शिक्षक या परीक्षेला बसलेली होती, परंतु परीक्षेच्या ऐन तोंडावर आमच्या शिक्षकांनी आपली कामधंदे बाजूला ठेवून, कौटुंबिक जबाबदाऱ्या बाजूला ठेवून आपलं अहोरात्र अभ्यास केला आणि आता उद्याचा पेपर होता। अशा वेळेस टीईटीचा पेपर फुटला। मला आश्चर्य वाटते, ज्या शासनाला साधा पेपर तर सांभाळून ठेवता येत नाही ते आमच्या शिक्षकाची काय परीक्षा घेणार। ज्या देशामध्ये शिक्षकाचा अवमान होतो तो देश रसातळाला जातो, त्या देशाचं अधपतन होतं, हे किमान शासनाने लक्षात घ्यायला पाहिजे आणि आमच्या शिक्षकाचा सन्मान त्यांनी राखला पाहिजे। आमच्या मागण्या राष्ट्रीय आहे। आमचं म्हणणं फक्त एवढंच आहे की आम्ही फक्त या ठिकाणी आज जो जमलेलो आहोत हे फक्त आमच्या मागण्या घेऊन जमलेलो नाही। आम्हाला आमच्या तळागाळातल्या ग्रामीण विद्यार्थ्याचं शिक्षण वाचवायचं आहे, आम्हाला ही शिक्षण व्यवस्था वाचवायची आहे, त्यासाठी आम्ही सर्व या ठिकाणी जमलेलो आहोत।
सर्व शिक्षकांना विनंती आहे की कृपया आपण सभास्थळी माईकच्या समोर येण्याची कृपा करायची आहे. या धरणे आंदोलनाच्या सभेला सुरुवात होत आहे. कृपया सर्वांनी या सभास्थळी येण्याची कृपा करावी. मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य इलेक्शन डिपार्टमेंटने विषय म्हणजे जे बीएलओचे काम आहे काय मला तर कुठतरी समजलं. आज पेपर वाचलं. हिंगणा आणि कापडी तालुक्यातील 11 शिक्षकांनी बीएलओ शिक्षकावर गुन्हे दाखल केले. म्हणजे जे काम आमचं नाही, आमचं काम आहे फक्त ते अजूनही काढायला तयार नाही.